महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व श्रीरामचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महानायकांना विनम्र अभिवादन उपस्थित वाल्मिक निकाळजे ठोकळताई ठोकळताई नितीन भाऊ हात वरत घ्या, नितीन भाऊ हात वरत घ्या ना, वरत घ्या सर्व उपस्थित मंडळी चैत्यभूमी येथे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. संविधानाचा जागर जो महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहापासून आपण सुरू केला, 6,500 किलोमीटर आणि त्याची सांगता इथे चैत्यभूमीमध्ये केली, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. संविधानाबद्दल जागरूकता लोकांमध्ये येणं गरजेचं आहे असं मी सांगतो. आपले हक्क अधिकार बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय दिलेले आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. संविधान म्हटलं तर ह्या देशाचा पवित्र ग्रंथ आहे की जो धर्माच्या ग्रंथापेक्षा पण वरचा. म्हणून ही जागरूकता आपण केली, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. परंतु इथेच आपलं काम संपलेलं नाही हे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. संविधानाचं वाचन करा. संविधान वाचण्यासाठी समजण्यासाठी कठीण आहे, परंतु तो चांगल्यापैकी संविधान जाणतोय त्या जाणणाऱ्या लोकांनी इतरांना संविधानामध्ये काय काय लिहिलेलं आहे त्याची जागरूकता येणं गरजेचं आहे. फंडामेंटल राईट्स आहेत ते न चेंज होणारे असं फंडामेंटल राईट्स आहेत ते फंडामेंटल राईट्स कसे वाचाल त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे. एक छोटीशी पुस्तिका आहे बाबा. ह्या देशामध्ये जर राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचा जजेस हटवायचं असेल, इम्पिचमेंट कसं काढायचं असेल कोणाला, तर ह्याच्याबद्दलचं सेक्शन 368मध्ये जाऊन पुस्तकं वाचा. या सगळ्यांचं बारीक बारीक उतारे एक 4 पानाचं पुस्तक आहे, जास्त नाही. परंतु हे गाईडलाईन आहे आपल्याला वाचण्यासाठी, ज्यांना अभ्यास करण्याचा आहे. बाबासाहेबांनी हे संविधान बनवलेलं आहे, हे फ्लेक्झिबल आहे. एक भाग हा कधी न चेंज होणारा, तर दुसरा भाग हा देशामधील वातावरण जसं होईल जे योग्य वाटेल त्याप्रमाणे पार्लमेंट त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. अशा प्रकारचा मागे जे एक जजमेंट आलं होतं जुनं संविधानाच्या बद्दलचं, मनमोहन सिंगजी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तेव्हा, आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसनी तेव्हा सांगितलं होतं की हे संविधानाचा जो गाभा, तो गाभा कोणालाही चेंज करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाला नाही, पार्लमेंटला नाही. अशा प्रकारच्या संविधानामधल्या असलेल्या बारकावे आपण वाचावे. जनजागृती केली, पण त्याचा अभ्यास करावा लागेल आणि लोकांना समजावून सांगावं लागेल. आपण एवढा मोठा प्रयास, एवढं मोठं कष्ट, एवढा मोठा त्याग केला, बाबासाहेबांचं संविधान देशाभरामध्ये महाराष्ट्राभरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी मनस्सा भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांचा नातू म्हणून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय संविधान.